चला आज आपण एक नवीन गोष्ट ऐकूया. कशाबद्दलची ऐकूया माहिती आहे? आता होळी उत्सव आहे ना, मग धुळवड येते, मग रंगपंचमी येते. आपण ह्या मागची गोष्ट ऐकूया. आता होतं काय, एक फार मोठं राज्य असतं. त्या राज्याचा राजा असतो हिरण्यकश्यपू आणि त्याला ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळालेलं असतं की त्याला कुणी नर किंवा पशु रात्री किंवा दिवसा घरात किंवा बाहेर मारू शकणार नाही. आता असं वरदान मिळाल्यावर तो हिरण्यकश्यपू उन्मत्त होतो आणि त्याला माहिती आहे आता मला कोणीच मारू शकत नाही. कुठलाच नर म्हणजे माणूस मला मारू शकत नाही, कुठलाच पशु मला मारू शकत नाही. मग त्याच्यामुळे तो फार बिनधास्त होऊन जातो आणि उन्मत्त होतो राजा. तो वेगवेगळ्या दुसऱ्या देशांवर तो आक्रमण करतो, तिथल्या राजांना त्रास देतो, सगळ्या प्रजेला त्रास द्यायला सुरुवात करतो. हळूहळू तो देवांवर पण चढाई करायचा विचार करतो. आता सगळेच त्रासतात त्याला. बरं, तो सगळ्यांना काय सांगतो की सगळ्यांनी माझी पूजा करायची, विष्णूची शंकराची पूजा कुणी करायची नाही, मीच देव आहे, माझी पूजा करा नाहीतर तुमचं काही खरं नाही. आणि जो हे ऐकत नव्हता, जो त्याचं ऐकत नव्हता, त्याची पूजा करत नव्हता, त्याला तो मारून टाकत होता भर चौकात आणून. त्याच्यामुळे लोक घाबरायला लागले, दुसऱ्या देशाचे राजे पण घाबरायला लागले. आता कसं काय करायचं? आता याची पूजा करा नाहीतर हा आपल्याला मारून टाकील, त्रास देईल. आणि त्याचे विचार कोणाला आवडत नव्हते. त्याचे विचार कसे होते? राक्षसी वृत्तीचे विचार होते. खा प्या मजा करा, दारू प्या, लोकांना त्रास द्या, शिव्या द्या, घाण खावा, सिगरेट प्या, तंबाखू खा, असं घाणेरडे त्याचे सगळे विचार होते. त्याच्यामुळे लोकांना तो आवडत नव्हता. पण काय करणार, त्याच्याकडे शक्ती होती. त्याच्यामुळे लोक भीतीने त्याचं ऐकायचे आणि तो सांगेल तसं वागायचे. तर असं अनेक दिवस लोटले गेले. त्याच्यात एकदा काय होतं, त्याच्या घरी एक बाळ जन्माला येतं. सुंदर, तेजस्वी, गोंडस, छान असं एक बाळ जन्माला येतं. त्याचं नाव असतं प्रल्हाद. आता हा प्रल्हाद हिरण्यकश्यपूपेक्षा एकदम वेगळा असतो. हिरण्यकश्यपूला देवांच्या पाया पडायला आवडत नसतं, आईवडिलांच्या पाया पडायला आवडत नसतं, लोकांना त्रास द्यायला आवडतो. आणि त्याच्या उलट हा प्रल्हाद देवाचं नामस्मरण करत असतो सारखा, लोकांना माया देतो, कुणालाही त्रास देत नाही. त्याच्यापेक्षा लहान असतील त्याला माया द्यायचा, त्याच्यापेक्षा मोठे जे असतील त्यांना सन्मानाने बोलायचा. असं हळूहळू तो संस्कारी व्हायला लागला, देवाचे नामस्मरण भरपूर करायला लागला. आता ही गोष्ट हिरण्यकश्यपूला काय आवडायची नाही. पण काय करणार, मुलगा आहे आपला, म्हणून तो त्याला मारू शकत नव्हता. मोठा झाल्यावर कळेल असं तो सारखं म्हणत होता. पण होतं उलटच. हा प्रल्हाद स्वतःही नामस्मरण करायचा विष्णू भगवंताचं आणि लोकांना पण सांगायचा की तुम्ही विष्णू भगवंताचं नामस्मरण करा, त्याची पूजा करा, चांगलं वागा, लोकांना त्रास देऊ नका, खा प्या मजा करा, ह्याच्यातच आयुष्य नाही आहे. लोकांची सेवा करा, जे थकलेले आहेत त्यांची सेवा करा, लहानांना माया द्या, असं सगळं चांगलं तो सांगत होता सगळ्यांना. त्याच्यामुळे लोकांना तो आवडू लागला. आता हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळते. आता काय करायचं? मग हिरण्यकश्यपू काय करतात, ते प्रल्हादाच्या आईला बोलवतात आणि तिला सांगतात, या प्रल्हादाची काळजी घे, ह्याला नीट समजून सांग. हा लोकांमध्ये काय सांगतोय, माझी पूजा न करता त्या विष्णूची पूजा करायला सांगतोय. हा मी सांगतो तसं आता लोक ऐकेनासे झालेत, लोकांमध्ये भीती निघून जायला लागली माझी. असं चालणार नाही, त्याला समजून सांग, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. आता प्रल्हादाच्या आईला माहिती असतं हिरण्यकश्यपू फार वाईट आहे. जर त्याचं कोणी ऐकलं नाही तर तो सरळ मृत्यूदंड देतो त्याला, म्हणजे मारून टाकत होता. पण काय करणार, त्याच्या प्रल्हादाच्या आईला पण
हिरण्यकश्यपूचं वागणं आवडत नव्हतं. त्याच्यामुळे ती प्रल्हादाला साथ द्यायची. मग असं होता होता प्रल्हाद हळूहळू मोठा होतो. पण तो हिरण्यकश्यपूसारखा बिलकुल वागत नव्हता. तो सुसंस्कारी होता. सकाळी लवकर उठायचा, आंघोळ वगैरे करून देवाच्या पाया पडायचा, आईवडिलांच्या पाया पडायचा, आजी आजोबांच्या पाया पडायचा आणि अभ्यास करायचा. त्याच्यामुळे त्याला सगळे वेद आणि आपले सगळे श्रुती स्मृती असे सगळे ग्रंथ, 18 पुराणे सगळी त्याला पाठ झाली आणि तो त्याच्यात सांगितल्याप्रमाणेच तो वागायला लागला. आता हे हिरण्यकश्यपूला कळाल्यावर तो अधिक चिडला आणि एक दिवस त्याचा रागाचा पारा इतका चढला की त्याने त्याच्या सैनिकांना आज्ञा केली की त्या प्रल्हादाला धरा आणि कैदेत टाका. मग तरी तो ऐकेल ना, आणि त्याला समजवा सगळ्यांनी. जर त्याने ऐकलं नाही तर त्याला मारा चापकानी चांगले. आता लोकांचं खूप प्रेम होतं प्रल्हादावर, सगळ्यांचा लाडका होता प्रल्हाद. त्याच्यामुळे त्या सैनिकांना सुद्धा वाईट वाटलं असं करायला. पण काय करणार, राजाची आज्ञा होती, नाही तर तो आपल्यालाच मारून टाकेल. म्हणून सैनिकांनी त्या प्रल्हादाला धरलं आणि कैदेत टाकलं आणि त्याला फार समजवण्याचा प्रयत्न केला. अरे तू कमीत कमी या वडिलांचं तरी ऐक, काय करणार होता. पण प्रल्हाद काही त्याचं नामस्मरण सोडत नव्हता. तो सतत नामस्मरणात असायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय असं तो भगवान विष्णूचं नामस्मरण सतत करायचा आणि लोकांना सुद्धा असंच करायला सांगायचा. आता एक दिवस असंच हा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला भेटायला येतो आणि बघतो तर काय, अरे हा सुधारलाच नाही आहे, हा अजूनही नामस्मरणच करतोय. मग अजून चिडतो. मग तो सैनिकांना आज्ञा करतो की लवकरात लवकर जावा आणि भयंकर विषारी साप नाग सगळे घेऊन या आणि या कैदमध्ये टाका, ह्याच्या इथे टाका, या कैदेमध्ये टाकून द्या सगळ्या नागांना सापांना. ते चावून दंश करतील ह्याला आणि हा मरेल. मग कळेल याचा कुठला देव ह्याला वाचवायला येतोय ते. तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणतात, पिताश्री तुम्ही वाटेल ते करा, पण मी भगवान विष्णूचं नामस्मरण सोडायचं नाही. मग तर हा हिरण्यकश्यप अजून वैतागतो, अजून चिडतो. बघतोच तुला कुठला विष्णू वाचवतो म्हणून, आणि सगळे नाग आणून त्याच्यात सोडायला लावतो, भयंकर विषारी नाग. पण इथे होतं उलटच. जसं ते नाग मोठमोठे साप या प्रल्हादाचं नामस्मरण ऐकतात, प्रल्हादाचं दर्शन घेतात आणि एका जागी वेटोळे घालून शांतपणे फणा काढून मांडोलवत बसतात. अरे अरे हे काय झालं. आता हिरण्यकश्यप अजून वैतागतो आणि मग तो काय करतो, ते साप ह्याला काहीच करत नाहीत हे बघितल्यावर तो सैनिकांना आज्ञा करतो की ह्याला उंच कड्यावर न्या आणि तिकडून ह्याला त्या उंच डोंगराच्या कडेवरनं ह्याला ढकलून द्या. अरे बापरे, आता तर हा जगणारच नाही उंच डोंगरावरनं याला खाली ढकलून दिल्यावर. पण सैनिकांचा नाईलाज होतो. मग ते हिरण्यकश्यपूने सांगितल्याप्रमाणे उंच डोंगरावर जातात आणि तिथून त्याला ढकलून देतात. पण काय चमत्कार, भगवान त्याला वाचवतात, त्याचं रक्षण करतात. देवतारी त्याला कोण मारी. आणि हा हसत हसत परत नामस्मरण करत करत राजवाड्यात येतो प्रल्हाद. त्याला काहीच होत नाही, साधं खरचटत सुद्धा नाही. अरे बापरे, आता तर हिरण्यकश्यपू फार वैतागतो. मग काय करतो, तिथल्या स्वयंपाकी असतो ना जो जेवण बनवतो तो, त्याला बोलवतो. त्याला म्हणतो एक मोठी कढई घे, त्याच्यात तेल टाक आणि उकळ चांगलं. आता त्याला वाटतं काय असेल, काय वेगळा कार्यक्रम असेल म्हणून केलं, पण तो तसाच करतो. मोठी कढई घेतो, त्याच्यात भरपूर तेल टाकतो आणि तेल गरम होऊन जातं आणि त्या गरम उकळत्या तेलात हा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला टाकतो. आता उकळत्या तेलात टाकलं, आपल्याला साधं चटका जरी बसला तरी आपल्याला किती त्रास होतो. मग ह्याला प्रल्हादाला तर हिरण्यकश्यपू त्या उकळत्या तेलात टाकतो. पण प्रल्हाद
नामस्मरणात दंग राहतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं सतत नामस्मरण करत राहतो. आणि भगवान विष्णूसुद्धा त्याचं रक्षण करत राहतात. आणि त्याला काहीच होत नाही. अरे अरे ते तेल बघतात लोक तर, अरे हे तेल गार आहे, एवढी आग लावली आहे खाली तरी तेल गार कसं काय होतं आहे. आणि दुसऱ्यांना चटका बसायचा, पण प्रल्हादाला काहीच नाही व्हायचं. अरे आता काही खरं नाही. आता हा हिरण्यकश्यपू फार वेडापिसा होऊन जातो. आता काय करायचं. आता या प्रल्हादाला तो विष्णू तारतोय, विष्णू त्याचं रक्षण करतोय म्हटल्यावर सगळी लोक, सगळे इतर राजासुद्धा माझं आता कोणी पूजनच करणार नाहीत. सगळे विष्णूचं पूजन करतील. सगळ्यांची माझ्याविषयी असलेली भीती सगळ्यांची मरून जाईल. आता कसं काय करायचं. आता ह्याला मारलंच पाहिजे. मग हिरण्यकश्यपू काय करतात, त्याच्या बहिणीला बोलवतात. त्याची बहिणीचं नाव असतं होलिका. आणि या होलिकेला एक वरदान असतं की ती आगीमध्ये जळणार नाही. असं किती मोठ्या आगीमध्ये ती पडली तरी ती जळणार नाही, असं तिला वरदान असतं देवांनी दिलेलं. मग तिला बोलवतो. तर ती येते आणि विचारते, काय झालं दादा, मला कशाला बोलवलंस. तेव्हा हिरण्यकश्यपू सांगतो की तुला भगवंतानी वरदान दिलं आहे की तू आगीमध्ये जळणार नाहीस म्हणून. मग तू काय कर, या प्रल्हादाला तुझ्या मांडीवर घे आणि गपचूप जाऊन आगीमध्ये प्रवेश कर, अग्नीमध्ये जा, म्हणजे हा प्रल्हाद जळून जाईल आणि तुला काहीच होणार नाही. तेव्हा ती होलिका म्हणते, अरे दादा तू अर्धवट ऐकलंस. मला वरदान आहे, मी अग्नीमध्ये जळणार नाही. पण ब्रह्मदेवाने असं पण सांगितलं आहे की जर मी चांगल्या मुलांना जर त्रास दिला, सुसंस्कारी मुलांना त्रास दिला, देवाचं नामस्मरण करणाऱ्याला जर मी त्रास दिला आणि अग्नीमध्ये प्रवेश केला तर मीच जळून जाणार, हे लक्षात ठेव. अरे तसं काही होत नाही, जा तू पहिलं तिथे त्याला घे आणि मी तोपर्यंत बाकीची तयारी करतो. असं म्हणून हिरण्यकश्यपू सगळ्या राज्यामध्ये दवंडी पिटवतो की आज संध्याकाळी इथे होलिका दहन होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी या आणि बघा, जे माझं ऐकत नाहीत, जे मला देव मानत नाहीत, त्यांची मी काय हालत करतो माझा मुलगा असला तरी. तेव्हा सगळ्यांनी या, सगळ्या राज्यातल्या सगळ्या प्रजाजनांनी या. असं म्हणून सगळ्या गावात दवंडी पिटवतो. आता सगळे लोक फार चिंतेत पडतात. आता कसं काय करायचं. आता आपला प्रल्हाद तो आता मरणार, आता कसं काय करणार. आता त्या होलिकेला तर वरदान आहे असं सगळ्या राज्यामध्ये चर्चा सुरू होते. मग संध्याकाळी काय करतात लोक माहिती आहे, सगळेजण आपापल्या घरात एक छोटंसं अग्नी प्रगट करतात आणि त्या अग्निदेवाला सगळेजण प्रार्थना करतात की हे अग्निदेवा, आमच्या प्रल्हादाला वाचव. तो खूप चांगला मुलगा आहे, तो फार गुणी आहे, तो भगवंताचं नामस्मरण करतो, आम्हाला सगळ्यांना किती माया करतो, आमच्यात त्यांनी नवीन चैतन्य भरलं आहे, आमच्यातली दुर्बलता निघून गेली आहे देवा, तेव्हा त्याचं रक्षण करा. फार गोड मुलगा आहे देवा, त्याचं रक्षण करा, त्याला जाळू नका. असं सगळेजण अग्निदेवाला प्रार्थना करतात. आणि सगळेजण इकडे चौकात राजवाड्यासमोर येतात. आता तोपर्यंत इथे राजा काय करतो, सगळे लाकडं अशी एकावर एक मोठे रचतो आणि त्याच्यावर या होलिकेला, त्या प्रल्हादाला धरून बसायला लावतो. तशी होलिका प्रल्हादाला मांडीवर घेते, त्याचा गोड गोड पापा घेते, कारण तिला माहिती असतं की हा प्रल्हाद फार मोठा विष्णूंचा भक्त आहे, याला त्रास दिल्यामुळे मीच जळणार, हा जळणार नाही. पण नाईलाज आहे. तेव्हा ती होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवर घेते आणि त्या लाकडं रचलेली असते त्याच्यावर जाऊन बसते तसा हिरण्यकश्यपू खालून आग लावतो. आग फार मोठी पेटते, धड 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 करत आग मोठी पेटते. आता होळी पेटलेली बघतात की नाही, कसे ज्वाळा त्याच्या आकाशात जातात, उंच उंच जातात आणि आपण त्याच्या जवळ पण उभं राहू शकत नाही, बरोबर ना. आपल्याला भासतं, आपण लांब असलो तरी आपल्याला त्याची दाहकता जाणवते. मग विचार करा की साक्षात एवढ्याशा लहान लेकराला घेऊन ती होलिका त्याच्या आतमध्ये बसलेली होती. आता सगळेजण दुःख करायला लागतात की अरे अरे अरे, आता आपला प्रल्हाद आपल्याला आता दिसणार नाही परत.
आणि थोड्या वेळाने अग्नी आपोआप शांत होतो आणि त्यातून हा प्रल्हाद नामस्मरण करत करत हळूहळू पावलं टाकत बाहेर येतो. त्याला कुठेही भाजलेलं नसतं, काहीही झालेलं नसतं. उलट तो अजून सुंदर, अजून तेजस्वी दिसायला लागतो. आणि होलिका कुठे आहे? सगळेजण बघतात, अरे होलिका नाही आहे, आणि होलिकाच जळालेली असते. आता हे बघून हिरण्यकश्यपूला फार राग येतो, पण सगळे लोक आनंदाने बेभान होतात, आनंदाने बेहोश होतात आणि उड्या मारायला लागतात. हे आमचा प्रल्हाद वाचला, आमचा प्रल्हाद वाचला असं म्हणून कुणी धुळीत लोळतंय, कुणी काय करतंय. इतका आनंद व्हायला लागतो सगळ्यांना. आणि तोपर्यंत हा हिरण्यकश्यप असतो, तो त्या प्रल्हादाचा हात धरतो आणि त्याला ओढत 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 राजवाड्यापाशी नेतो. आणि त्याच्या हातात एक मोठा खड्ग असतो, खड्ग म्हणजे तलवार. आणि तो विचारतो, काय रे, तुझा विष्णू सगळ्याकडे आहे ना? इकडे आहे, तिकडे आहे, इकडे आहे म्हणतोस ना, मग कुठे या खांबात पण आहे का तुझा विष्णू? तेव्हा प्रल्हाद म्हणतो, हो, या खांबात सुद्धा आहे. असं म्हटल्या तो हिरण्यकश्यपू काय करतो, जोरात लात मारतो त्या खांबाला. जशी लात लागते त्या खांबाला तसा खांब ताड दिशेने दुभंगून जातो. त्याचे 2 तुकडे होतात आणि आकाशात विजांचा लखलखाट होतो, ढगांचा गडगडाट होतो. आणि भगवान विष्णू तिथे अवतार घेतात, नरसिंह अवतार. नरसिंह अवतार म्हणजे कसा? त्यांचं अर्ध शरीर माणसाचं असतं आणि अर्ध शरीर सिंहाचं असतं. असं भयंकर रूप घेतात आणि लगेच त्या हिरण्यकश्यपूला उचलतात आणि आडवा मांडीवर टाकतात. आता त्याला वरदान काय असतं? नर किंवा पशु. पण इथे तर नरसिंह आहे, अर्धा नर आणि अर्धा पशु आहे. आणि दिवसा पण नाही आणि रात्र पण नाही, म्हणजे आता संध्याकाळ झालेली असते. आणि संध्याकाळच्या वेळेला त्याला घरात पण नाही आणि बाहेर पण नाही, त्या उंबऱ्यावर बसून भगवंत त्याचा डेढाळा फाडतात. त्याला टरा 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 त्याचं पोट फाडून त्याला मारून टाकतात. मारून टाकल्यावर सगळे लोक आनंदाने उत्सव साजरा करतात, गुलाल उडवतात. म्हणून रंगपंचमी आपण साजरी करतो. पण इथे नरसिंह अवतारी विष्णू भगवंताचा राग काही शांत होईना. मग काय करायचं? तेव्हा सगळे देव तिथे प्रगट होतात. नारद मुनी पुढे होतात आणि प्रल्हादाला सांगतात, हे भक्त प्रल्हादा, हे भक्त श्रेष्ठा, तू पुढे हो आणि भगवंताची प्रार्थना कर, त्याशिवाय त्यांचा राग शांत होणार नाही. तेव्हा प्रल्हाद पुढे होतात आणि भगवंताची स्तुती करू लागतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे प्रल्हादाचे बोल ऐकल्यावर, प्रल्हादाचा आवाज ऐकल्यावर भगवंत शांत होतात आणि प्रल्हादाला जवळ घेतात, मायेने त्याच्या अंगावरून हात फिरवतात. तेव्हा सगळे लोक जय जयकार करतात, नरसिंह भगवान की जय. तेव्हा नारद मुनी पुढे येतात आणि म्हणतात, हे भगवंता, हे भक्त श्रेष्ठ प्रल्हादा, आजपासून दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेलाच तिन्ही सांजेला प्रत्येक वर्षी आपण ह्या घटनेची आठवण म्हणून होलिका उत्सव साजरा करूया. हा होलिका उत्सव म्हणजे राक्षसांवर देवांचा विजय, दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय, असंस्कारीवर संस्कारांचा विजय आणि दुष्टवृत्तीवर भक्तीचा विजय आहे. हा भक्त प्रल्हादाचा विजय आहे, हा भगवान विष्णूचा विजय आहे, नरसिंहाचा विजय आहे. म्हणून आपण सगळे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होली हा उत्सव साजरा करतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या धुळवट असते आणि 5व्या दिवशी रंगपंचमी खेळतो. तेव्हा म्हणा, भक्त प्रल्हाद की जय, नरसिंह भगवान की जय. आणि सगळ्यांनी
होलीमध्ये आपले सगळे दुर्गुण जाळून टाकायचे आणि चांगलं व्हायचं, चांगलं वागायचं, सद्गुणही व्हायचं, आईवडिलांचं ऐकायचं, सकाळी लवकर उठून देवाच्या पाया पडायचं, आईवडिलांच्या पाया पडायचं, छान छान अभ्यास करायचा आणि पहिला नंबर आणायचा. तर अशी होती होलिका उत्सव आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट आणि त्याचबरोबर विष्णू भगवंताचा नरसिंह अवताराची गोष्ट. ओ